जय भवानी, जय भवानी. बघा, आज खूप मोठा दिवस आहे की ज्या दिवशी आपल्या या संपूर्ण देशाला नवे संपूर्ण जगाला शिव छत्रपतींच्या रूपाने एक महान असं व्यक्तिमत्व लाभलं. आणि हे जे बलिदान होतं हे जिजामातेंचं बलिदान होतं. आणि या बलिदानाच्या पायावरच शिवछत्रपतीचा जन्म झालेला आहे. आणि एका मातेचं बलिदान, एका मातेचा त्याग म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून ज्या माता यापुढे त्याग करतील त्यांच्या पोटी अशी रत्न जन्माला येऊ शकतात. म्हणून जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, हे म्हणणं जिजामातांनी खरं करून दाखवलं. आणि त्यावेळेला परिस्थिती कशी होती? मंदिरं पाळली जात होती, स्त्रियांना त्रास होत होता, सर्वजण लुटालूट होती, अंधकार होता, सगळ्यांना लाचार केलं जात होतं, धर्मांतर केलं जात होतं सक्तीने. आणि अशा वेळेला सर्वत्र हाहाकार माजला होता. आणि अशा वेळेला या मातेनं स्वप्न पाहिलं की हे सगळं थांबवण्यासाठी, या दुश्मनाला चिरडण्यासाठी हे भगवंता, हे शिवशंकर आम्हाला पुत्र दे. त्यांनी उपवास केले, त्यांनी खूप मेहनत फलापेष्ट सहन केल्या. आणि मग भगवंताने त्यांच्या पोटी एक रत्न जन्माला घातलं. आणि पुढे त्यांच्या जन्मानंतर जिजामातांनी त्यांना घडवण्यासाठी खूप प्रयत्न केले. रामायण, महाभारत, श्रीकृष्ण, श्रीराम यांची चरित्रे सांगितली आणि हे महान व्यक्तिमत्व तयार केलं. आणि मग पुढे जाऊन त्यांनी प्रतिज्ञा केली की आम्ही रयतेचे राज्य स्थापन करू. चिमुकल्या वयामध्ये मुठभर सवंगडी बरोबर घेऊन त्यांनी काय केलं? स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. आणि म्हणून शिवाजी महाराज म्हणजे काय? मूर्तिमंत तेज, मूर्तिमंत प्रकाश, शौर्य, वीरता यांचा संगम म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून आज जर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवजयंती उत्सव होत असेल तर आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण हा शिवजयंती उत्सव फक्त एक दिवसाचा नाही, तर प्रत्येक क्षणाला, प्रत्येक पाऊल टाकताना या देशाच्या प्रत्येक माणसाने, नवनव्या जगाला प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे की शिवछत्रपतींचे जीवन कसं होतं. ते तेजस्वी होते, ते कोणासोबत लाचार नव्हते. आज भ्रष्टांचे, गुंडांचे, मवाळ्यांचे झेंडे घेऊन फिरणारे जे लोक आहेत त्याने लक्षात घेतला पाहिजे की आमचा राजा कसा होता. कुणासमोर लाचार नाही, मी म्हणता नाही नाही दरबारी नेले आहे, जो आत शिरो निफाई शिर नमवू शकलो नाही. लाचारांसमोर मी शिर नमवणार नाही. पद, पैसा, प्रतिष्ठा आणि बाटलीसाठी आज लाचार झालेले लोक हे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना काय नमस्कार करू शकणार. आणि म्हणून आजच्या दिनी या मूर्तीमध्ये तेजाला नमस्कार करताना आम्ही ठरवलं पाहिजे की आम्ही कुणासमोर लाचार होणार नाही. अर्धे भाकरी खाऊ पण आम्ही शिवछत्रपतीचा मावळा म्हणून या जगामध्ये आम्ही शान राखू. आणि म्हणून पुन्हा एकदा या जयंती निमित्त एक नवीन संकल्प करूया आपण आपल्या जीवनामध्ये की आम्ही मेहनत करू आणि या शिवछत्रपतीचा विचार आम्ही आमच्या जीवनामध्ये आणू. जय भवानी.